सुन महादेवा हो, कोणीही खाली बसायचं नाही, खाली जर बसल्या तर कथा इथं थांबे। तेरा ही सहारा, तेरा ही सहारा, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे भोले बाबा, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे भोले बाबा, भक्त आए हैं तेरे द्वारे। सुन महादेवा हो, तेरा ही सहारा, तेरा ही सहारा, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे भोले बाबा, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे भोले बाबा, भक्त आए हैं तेरे द्वारे। हरि बोल। उमापति महादेव की, जय। पवन सूत हनुमान की, जय। प्रभु रामचंद्र भगवान की। जय। ओम नमः पार्वते वते हर हर महादेव। आता खाली बस। उमापती महादेवाचं चरित्र पाहत असताना सगळ्यांनी शांत चित्तानं बसायचे ना। उद्यापासून आपण रोज 2-2, 3-3 फोड्या घेणार आहेत जोड्या जोड्याच्या। मध्ये भजनाच्या वेळेला सगळ्यांनी आपापल्या जोड्या घेऊन यायच्यात। उद्या येताना एका बाईनं 4-4 बाई आपापल्या मैत्रिणी आणायच्यात। तुम्ही 10-10 आणले तरी तुमची जागा नाही वाटत शेवटपर्यंत जाईल म्हणून। तुम्ही ठरवा आता 10-10, 20-20, 15-15 कुठून आणायचे तर आणा। तुम्ही आपापल्या मैत्रिणी आणायच्या 4-4 जणी। गावातले कुठले असेल, कोणी जात असेल कापूस वेचायला, कोणी जात असेल तूर काढायला, थोडेसे काम बाजूला ठेवा म्हणा 7 दिवसासाठी। हा आनंद कुठेही भेटणार नाही। एकदा 7 दिवस निघून गेले, प्रत्येक इच्छा परत नंतर इच्छा झाली तरी सुद्धा इथं बसून राहण्यात काय अर्थ। कथा कीर्तन आपण पाहतो, बरेच जणीला वाटत असतं ताई म्हणतात नाचा पाऊल खेळा, मालकाच्या मनात आलं तर डीजे समोर नाचून पुढे येईल जाऊ, पण तुम्ही जाऊ कुठं म्हणून तुमच्यासाठी कथा ठेवलेली आहे। त्यांना कथा ठेवता येत असते, दुसरी कथा ठेवली असती, कोणाची ठेवली असती,
पण सध्या म्हणे लाडक्या बहिणीचं वातावरण आहे. लाडक्या बहिणीसाठी लाडकीच बहीण पाहिजे. आलीत का सगळ्याची? कुठपर्यंत चालतंय आपल्याला काय माहिती नाही. असो, उमापती महादेव की जय. भगवान भोलेनाथाची चरित्र कथा पाहत असताना पहिला दिवस म्हटला की आपण शिव महापुराण कथेचं शुभ महात्म्य श्रवण करत असतो. कारण कथा ऐकावी महात्म्य यासाठी ऐकायचंय. ज्या वेळेला कोणती कथा ऐकत असू द्या, उदाहरणार्थ मागच्या वर्षी तुम्ही कीर्तनात आल्या होत्या, कीर्तनासाठी आल्या म्हणून तुम्हाला माहिती होती मी कथाकार आहेत आपल्या ओळखीच्याच आहेत, म्हणून कथेसाठी बऱ्याच जणीला सांगायची गरज पडली नाही. शिव महापुराण कथा श्रवण करत असताना सुद्धा भगवान भोलेनाथांचा अधिकार काय आहे, श्रवण केल्याच्या नंतर फायदा काय होईल, उमानाथांची कृपा झाल्याच्या नंतर काय होईल, पूजा करावी कशी करावी, का करावी, कोणत्या वेळेला कोणत्या दिवशी पूजा करावी, सगळ्या गोष्टी शिव महापुराण कथेत सांगता येतात. पण त्या पहिल्या दिवशी महात्म्य श्रवण करत असताना सगळ्यात मोठी कृपा, सगळ्यात मोठा अधिकार शिवपुराण, शिवतत्व, भगवान परमात्माचे भोलेनाथांचे विचार आपल्या डोक्यात आले कधी समजावं. ज्या दिवशी दुसऱ्याला आनंद झाल्याच्या नंतर त्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी होता येईल, आणि ज्या दिवशी दुसऱ्याला दुःख झाल्याच्या नंतर त्या दुःखात आपल्याला सहभागी होता येईल, समजून घ्यावं आता आपल्याला भगवान भोलेनाथांचे विचार लक्षात आले. नाहीतर दुसऱ्याला दुःख झाल्याच्या नंतर आपल्याला कायम सुख आनंदच वाटतो. लोकांची रीत आहे सध्या, एखाद्या बाईचं घरात काही वाटोळं झालं, काही हानी झाली, प्रपंचामध्ये हानी झाली तर शेजारीन येते, रडू रडू सगळं ऐकून घेते, पण जगाला हसून सांगते बरं झालं, असंच पाहिजे होतं. आणि एकदा तरी असं झाल्याशिवाय हे आपल्याला व्यवस्थित नीट बोलणार नाही. दुसऱ्याचं वाटोळं झाल्याच्या नंतर ज्या वेळी आपल्याला दुःख होईल त्यावेळेला समजून घ्यावं शिव विचार आपल्या लक्षात आलेत. जगताचं कल्याण करण्यासाठी ज्या दिवशी आपले हात पुढे जातील, ज्या दिवशी आपले हात पुढे सरसावतील, त्या दिवशी समजून घ्यावं आता आपल्याला शिव विचार लक्षात आले. आणि गोष्टी जर आपण पाहिल्या फक्त साधू संतांमध्ये, आज कित्येक पिढी, मला वाटतं 4थी पिढी आहे बाबांची, श्री संत नामदेव महाराजांची. जगद्गुरु तुकोबारायांच्या रथाच्या पाठीमागे 3 नंबर आहे, 3 क्रमांक, 6 क्रमांक आहे, 6 क्रमांक आहे दिंडीचा. एवढं मोठं कार्य देहू या ठिकाणी आज आपण पाहतो. जागर आणि काला होतो, जागर आणि कीर्तन, तर जागराचा कार्यक्रम, जागर करण्याचा लाभ, सौभाग्य आपल्या येनोरा गावाला प्राप्त झालेला आहे. सगळ्यात मोठी कृपा आणि भाग्याची गोष्ट ही नामदेव महाराजांकडून आलेली आहे. सद्गुरू म्हटलं तरी हरकत नाही. गावामध्ये लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत, नाही तर अन्यथा पहा पैशानं श्रीमंत असणारी गावं अनेक आहेत, आणि एवढा मोठा सुयोग घडून आणण्यासाठी साधू संतांची कृपा लागते. आणि संत नामदेव महाराज आपल्या गावाचे सद्गुरू आहेत. 4थी पिढी आहे, पण अजूनही तुमच्या डोक्यात, तुमच्या अंतःकरणात तुमची भाव, तुमची श्रद्धा तेवढीच आहे, तेवढीच निष्ठा आहे का? संत नामदेव महाराजांनी समर्पण केले आपल्या गावाला, आपल्या परिसराला, आपल्या पंचक्रोशीला, म्हणून आनंदानं नाव घेतलं जातं. आणि साधू त्यांनाच म्हणतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. साधू महात्मा म्हटलं की लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकानं जवळ घेतात. संत म्हटल्याच्या नंतर दुर्जन येऊ द्या, सज्जन येऊ द्या, प्रत्येकाला जवळ करण्याचं काम करतात. उपकार केलाय, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. संताचे उपकार आहेत, नामदेव महाराजांचे उपकार आपल्या गावावरती आहेत. म्हणून तर शिव महापुराण कथा श्रवणासाठी आपण इथे बसलोय. गळ्यात पवित्र तुळशीची माळ एकदा तरी घालावी, भाळावरती चंदनाचा टिळा लावावा, कथा श्रवण करावी, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. हे सगळे नियम बाबांनी घालून दिलेत आपल्याला. म्हणून प्रत्येकाच्या डोक्यात आहेत, प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेत. उपकार करतात, आई वडीलही करतात, भगवंतही करतात आणि संतही करतात. सगळ्यांचा तुम्हाला ज्या वेळेला विश्लेषण करून सांगेल, आई वडील उपकार करतात पण स्वतःच्या लेकरावरती, भगवंत उपकार करतात पण भक्तावरती. संत तुझी जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, फक्त संतच असे आहेत. सज्जनही येऊ द्या,
दुर्जन येऊ द्या प्रत्येकाच्या वरती उपकार करतात. भगवंत उपकार करतात. भक्त राखे पाया पाशीन दुर्जन असे सौवारी. पण भगवान परमात्माला समर्पण करून जगताचं कल्याण करण्यासाठी आयुष्य ज्यांनी झिजवलंय ते श्री संत नामदेव महाराज. म्हणून जे कारंजले गांजले त्यासी माने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. जे कारंजले त्यासी माने जो आपुले तोची साधू ओळखावा दया करणे जे पुत्रासी तोची दासारी दासी तोची दासारी दासी तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी माने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. साधू संत हे प्रत्येक भक्तावरती उपकार करण्याचं काम करत आहेत. श्री संत नामदेव महाराजांची कृपा आशीर्वाद आपल्या गावावरती आहेत. कृपा आशीर्वाद आहे. संतांच्या चरणाचा स्पर्श आपल्या गावाला झालेला आहे म्हणून तर अजून संस्कार जागेवरती आहेत. अन्यथा काही ठिकाणी खूप श्रीमंत लोक आहेत पण पारमार्थिक गोष्टी एवढ्या सहजासहजी घडून येत नाहीत. दरवर्षी मला तरी वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त लोक पंढरपूरच्या वारीत जात असतील. आपल्या गावातून दिंडी जाते. भगवान परमात्माचं नामचिंतन करत पंढरपूरपर्यंत पोहोचतायत. प्रत्येक गावालाच एखाद्या गावातल्या माणसाची इच्छा झाली वारी करायची 5, 10, 15, 20 किलोमीटर अंतरावरील एखादी दिंडी असेल तर त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं लागतं. अन्यथा स्वतः स्वातंत्र्य एकतालाच आळंदी असेल देहू असेल इथून या क्षेत्राच्या ठिकाणावरून पंढरपूरपर्यंत कोणाच्याही दिंडीमध्ये स्वतः पायी चालत जावं लागतं. पण सगळ्यात मोठा लाभ आपल्या गावाला लाभतोय कारण सांगायचं एकच. शिव महापुराण कथा श्रवण करत असताना सुद्धा साधू संतांची कृपा आशीर्वाद भगवान परमात्माची कृपा आशीर्वाद भगवंताची कृपा दृष्टी आपल्या गावावरती असणं फार महत्वाचं आहे. कारण भगवान भोलेनाथ भोल्यात भोळा देव म्हटलं की महादेव आहे. अंतकरणातला फक्त भाव शुद्ध पाहिजे. एक लोटा जलधारेमध्ये सुद्धा प्रसन्न होणारा भगवान उमापती महादेव. रोज सकाळी उठून जर एक जलधारा वाहली ना महादेवाच्या शिवलिंगावरती जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. फक्त भाव. किती जलधारा वाहिल्या किती पाणी वाहिलं याला महत्वाचं नाही, तुम्ही कसं वाहिलं याला किंमत आहे. किती फुलं वाहले किती बेलपत्र वाहिले याला किंमत नाही, सोयीचं वाहता किती मनातून वाहता याला फार किंमत आहे. बेलपत्र वाहता महिला मंडळ तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावरती वाहता की नाही? बेलपत्र सोयीचं वाहिलं पाहिजे की उलट वाहिलं पाहिजे? कथा ऐकल्या ना तुम्ही इथून पाठीमागं कथा ऐकल्या ना तुम्ही? बेलपत्र सोयीचं व्हावं की उलट व्हावं? किती जणाला वाटतं बरं बेलपत्र सोयीचं व्हायला पाहिजे? हात वर करा. किती जणाला वाटतं सोयीचं बेलपत्र व्हावं? हात वरती करा. वा. हा. किती जणाला वाटतं बेलपत्र उलट व्हायला पाहिजे? त्यांनी बोट वर करा. मला माहिती तुम्ही कोणीच हात वरती करणार नाही, काही जण असे करतात. बेलपत्र सोयीचं व्हायला पाहिजे की उलट व्हायला पाहिजे याच्या पाठीमागे सुद्धा एक शास्त्र एक कथा आहे. जो व्याधी आहे ज्यानं रात्रभर शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथाची उपासना केली, रात्रभर शिकारीच्या शोधामध्ये त्यानं बेल तोडायचा, आडवं येऊ नये शिकारीमध्ये आणि बेल खाली टाकायचा. जो व्याधी आहे शिदुरी सोबत आणलेली आहे
सळाईमध्ये पाणी घेऊन आलाय, खाली वाकला पाहण्यासाठी तर सळाईतलं पाणी शिवलिंगावरती पडायचं. रात्रभर त्यानं शिवलिंगाची भगवान भोलेनाथाची पूजा केली आणि ज्या वेळेला सकाळी उमापती महादेव त्याला प्रसन्न झाले त्यावेळेला त्याला वरदान दिलं, जीवनमुक्त अवस्थेला तर प्राप्त होशील, पण पहाटेच्या वेळेला तू खाली वाकला सळाईतलं पूर्ण पाणी पडलं. जी शिदोरी सोबत आणलेली होती ती शिदोरी देखील खाली पडली. त्यानं शिकारही रात्रभर केलेली नव्हती, हरणाची शिकारही केलेली नाही. रात्रभर जी आडवी येतील, जो पाला आडवा येईल, जी पानं आडवी येतील, झाडाची पानं तोडायचं आणि खाली टाकायचं. ते बेलपत्राचं झाड होतं, शिवलिंग झाडाखाली रात्रभर बेलपत्र टाकले, पण रात्रभर बेलपत्र टाकलेलं उलट पडायचं. उमापती महादेवाने सांगितलं, जो भक्त माझी पूजा करत असताना बेलपत्र उलट वाहील त्यालाच पूजा केल्याची फलप्राप्ती होईल. आता उलट व्हायचं की सोयीचं तुम्ही ठरवून घ्या. भगवान उमापती महादेवाला आजपर्यंत केली असेल भोळ्या भावानं भक्ती, सोयीचं व्हायला असेल तर सोडा, कारण माहिती नसल्याच्या नंतर करणं वेगळं, माहिती असून करणं वेगळं. महादेवाला बेलपत्र वाहावं पण उलट व्हायला पाहिजे. बरं 108 बेलपत्र वाहल्याची फलप्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल? 108 बेलपत्र तर नाहीत वाहण्यासाठी, कारण एवढी बेलाची झाडं आणायची कुठून? 108 बेलपत्र वाहायचं असेल, फलप्राप्ती करायची असेल तर एक बेलपत्र घ्या, त्याच्यावरती राम हे चंदनानं नाव लिहा आणि चंदनानं राम नाम लिहून ते शिवलिंगावरती वाहा. 108 बेलपत्र वाहल्याचं पुण्य आपल्याला भेटतं. मग असे 108 बेलपत्र चंदनानं राम नाव लिहून जर वाहले तर किती पुण्य प्राप्त होईल? तीच पुण्याची आपल्याला पुण्याची प्राप्ती करायची असेल, महादेवाची प्राप्ती करायची असेल, बिल्वपत्र म्हणतात. बिल्वपत्राच्या झाडाखाली रोज जर दिवा लावला, साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश, म्हणून बेलाची पानं 3, ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्रिपुंड्र भस्म प्रदान करतो ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्रिशूळाला टोक 3 आहेत, बेलपत्राची पानं 3 आहेत. फक्त 3च नाही, बेलपत्राची पानं आपण 6 पानाचं बेलपत्र आहे ना 11 पानाचं सुद्धा आहे. ज्यांच्या नशिबात आहे त्यांना दिसतं, सगळ्यालाच भेटत नाही, कारण मी पाहिलेलं आहे 11 पानाचं बेलपत्र. भगवान उमापती महादेवाची पूजा करायची असेल, जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल, रोज सायंकाळच्या वेळेला बिल्वपत्राच्या झाडाखाली 21 दिवस दिवा लावायचा. तुम्हाला वाटत असेल ताई आमचा मुलगा बुद्धिमान निवडला पाहिजे, आमचा मुलगा हुशार निवडला पाहिजे, आमचा मुलगा बलवान निवडला पाहिजे, बल बुद्धी सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होतील. सायंकाळच्या वेळेला 5:30 ते 6च्या नंतर सायंकाळच्या वेळेला बेलपत्राच्या झाडाखाली 21 दिवस तेलाचा दिवा जाळायचा. तुपाचा जाळा तर अधिक चांगलं. 21